लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। भाजप उमेदवार मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म बाद। नाशिक महानगरपालिका प्रभाग 29 मध्ये राजकीय खळबळ। बातमी नाशिक येथून। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 मधील भाजपाचे उमेदवार मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म बाद करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर नवीन नाशिक येथील नाशिक महानगरपालिका कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। एबी फॉर्म बाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच महानगरपालिका कार्यालयावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती। सूत्रांच्या माहितीनुसार एकाच पक्षातून एकाच प्रभागात 2 उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याने हा एबी फॉर्म बाद करण्यात आल्याची चर्चा आहे। भाजपकडून प्रभाग क्रमांक 29 साठी दीपक बडगुजर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आल्याने मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म रद्द करण्यात आला आहे। दरम्यान मुकेश शहाणे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। या घडामोडीनंतर नाशिक महानगरपालिका कार्यालयाबाहेर हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित राहिले होते। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। या प्रकारामुळे नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी रंग भरला असून आगामी काळात प्रभाग क्रमांक 29 मधील राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आने के वक्त सब सिखाएंगे और जो निर्णय वो लूँगा और आपक्ष इलेक्शन भी लड़ने वाला हूँ। मेरे वरिष्ठ पर भरोसा है। आप तो पक्ष के निष्ठ कार्यकर्ते हैं, तो भी ऐसा कैसे हो गया? दो हाथ बात हुआ है। पक्ष ने मेरे से कोई गलत काम नहीं किया। पक्ष ने मेरे को फॉर्म भी दिया हुआ है, एबी फॉर्म भी दिया, और मेरे को जिसने एबी फॉर्म की साइन की हुई है उनका लेटर भी मेरे पास है और वो भी उधर सादर किया हुआ है। सुधाकर बड़गुजर कौन है? दूसरा कौन रहने वाला? रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज, नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.